Friends, today we will see practice set 1.3. In this practice set, there are only two examples and both the examples are only statement based. See, first example or first question, practice set 1.3. Write the following statement in the form of if dash then. If dash then means only do the conditional statement. Given statement is a simple type statement and we have to doing a conditional statement means if some statement then and again one statement is called as conditional statement. First statement, the opposite angles of a parallelogram are congruent. This is the simple statement. Now answer of this statement is if a quadrilateral is a parallelogram, then opposite angles are congruent. If a quadrilateral is a parallelogram, then opposite angles are congruent. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला देताना काय दिलेलं आहे? सिंपल स्टेटमेंट दिलेलं आहे. करताना काय सांगितलेलं आहे? तर कंडिशनल म्हणजे इफ आणि देन याचा मीनिंग काय होतो? कंडिशनल स्टेटमेंट करायचं आहे. मग मी काय केलं? इफ आणि देन मॉडिफाय केलं स्टेटमेंट आणि लिहिलं. पहा पुन्हा एकदा सांगतो आन्सर. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम देन opposite angles are congruent. Second example or second statement, the diagonals of a rectangle are congruent. आता याचा if आणि then मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट कसं होईल? If a quadrilateral is rectangle then diagonals are congruent. If a quadrilateral is rectangle then diagonals are congruent. Third statement, in an isosceles triangle, the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. अत्यंत सोपं एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो. जरी मोठं दिसत असलं याच्यात फक्त काय करायचंय आपल्याला if आणि then यूज करायचं आहे. मग पहा, if a triangle is an isosceles, if a triangle is an isosceles, then the segment joining the vertex and the midpoint of base is perpendicular to the base. फक्त मी काय केलं? if आणि then यूज केला. तसंच क्वेश्चन नंबर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन 2, नाउ क्वेश्चन नंबर 2, राइट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्व्हर्स आपल्याला माहिती आहे. कॉन्व्हर्स म्हणजे नेमकं काय? स्टेटमेंटचा मीनिंग चेंज न करता फक्त अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट यांची जागा बदलवणे. म्हणजे इफ नंतरचं वाक्य देन नंतर जाईल, देन नंतरचं वाक्य इफ नंतर येईल. जर इफ आणि देन नसेल तरी स्टेटमेंटचा मीनिंग न चेंज करता कॉन्व्हर्स बनविणे. पहा आता पहिलं एक्झाम्पल, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. पहा नवीन वाचतो मी. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. या सेंटेन्सचा नेमका मीनिंग काय? दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या आहेत, त्या दोन पॅरलल लाईन्स मुळे तयार होणारे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात असा सेंटेन्सचा मीनिंग आहे. म्हणजे गिव्हन काय होतं? आपल्याला पॅरलल लाईन्स दिलेल्या होत्या. आता जे गिव्हन होतं ते कॉन्व्हर्स पार्ट मध्ये जाताना टू प्रूव्ह मध्ये जाईल. म्हणजे स्टेटमेंट कशा पद्धतीचं तयार होईल? इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. पहा आता गिव्हन स्टेटमेंट मध्ये काय प्रूव्ह करायचं होतं आपल्याला? अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दिलेलं काय होतं? लाईन्स आर पॅरलल. आपण आता केलं काय कॉन्व्हर्स पार्ट मध्ये? म्हणजे त्याच्या उलट केलं. इफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय टू लाईन्स and their transversal are congruent then lines are parallel. तेव्हा त्या लाइन्स काय होत आहेत? पॅरलल होत आहेत. सेकंड क्वेश्चन, इफ अ पेअर ऑफ, विद्यार्थी मित्रांनो याच्यातलं, if a pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary
then lines are parallel. या एक्झाम्पल मध्ये, या क्वेश्चन मध्ये आपल्याला इफ आणि देन दिलेलं आहे. करायचं काय, फक्त आपल्याला देन नंतरचं सेंटेन्स इफ नंतर जॉईन करायचं, इफ नंतरचं सेंटेन्स देन नंतर जॉईन करायचं. म्हणजे अँटीसिडंटची जागा कॉन्सिक्वेंटला, कॉन्सिक्वेंटची जागा अँटीसिडंटला. हे तुम्ही स्वतः सोडवायचं. थर्ड एक्झाम्पल, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता देताना दिलेला काय आपल्याला, रेक्टँगल दिलेला आहे, त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं सांगितलेलं आहे. तर मग त्याचा कॉन्व्हर्स पार्ट कसा तयार होईल, इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज रेक्टँगल. इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज रेक्टँगल. देन नंतर म्हणजे काय, ते टू प्रूव्ह केला आपण, तो काय असेल, रेक्टँगल असेल. अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट स्टेटमेंट बेस वरती होता. याच्यानंतरचा प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट मधला सर्वात महत्वाचा पार्ट पहिला क्वेश्चन काय असतो, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन प्रत्येक म्हणजे 9th आणि 10th साठी जसा इम्पॉर्टंट आहे तसाच 11th आणि 12th साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता मॅथमॅटिक्स मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन जो असेल तो डायरेक्ट पाठांतरावर अवलंबून नसेल. तुम्हाला त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करून आन्सर तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे असतील. आता बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द आन्सर्स ऑफ द गिव्हन क्वेश्चन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे 4 आपल्याला अल्टरनेटिव्ह दिलेले असतील, त्याच्यापैकी करेक्ट अल्टरनेटिव्ह घेऊन आपल्याला आन्सर पुन्हा लिहायचं आहे मित्रांनो. पहिलं एक्झाम्पल, हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव. वी नो segment have one and only one midpoint. Every segment have one and only one midpoint. Therefore, answer of first is A. That is only one. Now, second, how many points are there in the intersection of two distinct lines? If we draw two distinct lines, this is the first line, second line, line AB, line CD. How many points are there in the intersection of two distinct lines? One and only one point. Therefore, options are, first option is infinite, that is wrong. Second is 2, no, there is only one point. Third is 1, therefore correct option is C. That is 1. Now question number 3. How many lines are determined by 3 distinct points? Friends, question 3. How many lines are determined by 3 distinct points? If we take 3 distinct points, first point, second point, third point. This is the first possibility, and 1, 2, 3 means these we take first 3 points are collinear. If we take 3 points are collinear, then only one line passing through 3 collinear points. And if we take 3 points are non-collinear, means here A, B, C. A to B first line, B to C second line, again A to C third line, means 1 and 3 lines. Therefore, answer of third question is, how many lines are determined by 3 distinct points? That is C, 1 or 3 lines. Next question 4. Find distance AB if coordinate of A and B are -2 and +5. Coordinate of A -2, coordinate of B +5. We have to find distance AB. Distance AB means greater distance minus smaller distance. 5 minus minus plus 2. 5 plus 2. Answer is 7. Therefore, correct option is C. That is 7. Next example, fifth example. If P dash Q dash R means 3 points are collinear to each other. If
distance PQ equal to 2, distance PR equal to 10. Fourth example, Q lies between P and R. Distance PQ equal to 2, distance PQ is equal to 2, distance PR is equal to 10, and find distance QR. Distance QR equal to question mark. 3 points are collinear, therefore greater distance, that is PR, is equal to distance PQ plus distance QR. Distance PR is 10, distance PQ is 2 plus distance QR. Now do the simplification. 10 minus 2 is equal to distance QR, therefore distance QR is equal to 8. तर विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला क्वेश्चन्सचे पूर्ण आन्सर्स फाइंड करावे लागतात. पाठांतरावर भर द्यायचा नाही, अन्यथा काय होईल, आपण संपूर्ण पाठ करून उत्तर हे चुकीचे लिहिणार आहोत. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करताना आन्सर्स फाइंड करण्याची जी मेथड असेल ती सोल्युशन मेथडच असेल. अशा पद्धतीने इतर जे एक्झाम्पल्स असतील प्रॅक्टिस सेट मधले ते आपण अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट मधील इतर जी एक्झाम्पल्स असतील ते आपण पूर्वी प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह केलेली आहेत, ते तुमच्यासाठी स्वतः सोडवायची आहेत. बाकीचा पार्ट आपण पुढच्या भागात पाहू. थँक्यू फ्रेंड्स.